रामकृष्ण हरी बावली. जय जय रामकृष्ण हरी. बावली आज संत तुकोबारायाचा एक अभंग आपण चर्चेसाठी घेऊया. अभंग असा आहे पहा. जीव जीती जीवना संगे, मच्छा बरड त्या वियोगे. जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. सकळा पढिये भालू, परी त्या कबळाचे जीवडू. तुका भले बाता, वाहे तांदुल्याची चिंता. तुका भले बाता, वाहे तांदुल्याची चिंता. असा संत तुकाराम महाराजांचा अतिशय प्रसिद्ध असा अभंग आहे. या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात पहा. जीव जीती जीवना संगे, मत्स्या मरण त्या वियोगे. सर्व जीव हे जीवनासोबत जगतात, पाण्यावर जगतात, पाण्यासोबत जगतात. कारण आपल्याला माहिती आहे, आपण स्वतः मानव प्राणी जमिनीवर जरी राहत असलो तरी आपल्या शरीराचं 60% वजन हे पाण्याचं असते. म्हणजे समजा माझं वजन जर 100 किलो असेल तर माझ्या शरीरामध्ये 60 किलो पाणी आहे. हे लक्षात घ्या. 60% वजन हे पाण्याचं असते आपल्या शरीरामध्ये. ते 10 किलोचा माणूस म्हणजे 10 किलोचा असेल तर त्यामध्ये 6 किलो पाणी. लहान मुलांमध्ये तर याच्यापेक्षा जास्त असते. लहान मूल त्यामध्ये 70% पाणी असते त्याच्या शरीरामध्ये, परंतु त्या आतमध्ये असते. त्यामध्ये कमी झालं तर म्हणजे लहान मुलं असते सर्वांचंच, आपल्या शरीरामधलं पाणी जर कमी झालं तर सर्वच बिघडून जाते. सर्व अवयव हे हळूहळू काम सोडायला लागतात. म्हणून पाणी हा अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे जीवनासाठी. जीवनासाठी जीवन अतिशय महत्त्वाचा घटक आहे. पाणी हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. परंतु मासा हा जो प्राणी आहे, मासा त्याच्या शरीरात तर पाणी असतेच आपल्यासारखं, परंतु बाहेरही पाणीच असते. त्याच्यासाठी तर पाणी हे जीवनच आहे. मासा पाण्याच्या बाहेर काढला की तो जगू शकतो का बावली? नाही जगू शकत. मासा मरून जाईल, तडफडेल. पाण्याचा वियोग त्याला अजिबातही सहन होणार नाही. आपल्या आजूबाजूला पाणी नसलं भोवताली आणि नाहीच, आपण राहू शकत नाही पाण्यामध्ये. मासा मात्र पाण्यात राहतो. तर हा जो मासा आहे, हा मासा पाण्याच्या बाहेर काढल्यानंतर तडफडून मरून जातो. त्याचा वियोग पाण्याचा त्याला सहन होत नाही. त्याला पाणी पाहिजेच. पाणी हे त्याचं जीवन आहे, त्याचं राहण्याचं ठिकाण आहे. असं तुकाराम महाराज म्हणतात. त्याचप्रमाणे जो खरा भक्त आहे, जो विठ्ठलाच्या चरणी लीन झालेला आहे, त्याला सुद्धा विठ्ठलाच्या पायापासून, त्याच्या देवापासून जर दूर केलं तर तो सुद्धा जगू शकणार नाही. हे महाराजांना या ठिकाणी सांगायचं आहे. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव. भाव तिथे देव, ते बीच ऐकतो आपण. भाव तिथे देव ही संतांची वाणी, मी तू गेल्याविध अनुभव नाही. तेव्हा संत सांगतात की जिथे भाव आहे तिथे देव आहे. भाव तिथे देव, आणि जसा भाव तसा देव. जसा ज्याचा भाव तसा त्याचा देव. आमची आत्या तंबाखू खायची पानामध्ये टाकून, म्हणून मग जेवण झाल्यावर विठ्ठलाला नैवेद्य द्यायची. नैवेद्य द्यायची अगोदर, आणि ती स्वतः जेवण करायची. जेवण झाल्यावर मग पान काढायची. तर पान काढताना तिचं एक पान काढायची आणि एक विठ्ठलाचं काढायची. विठ्ठलाला सुद्धा तंबाखू द्यायची. कारण मी खातो म्हणजे माझा विठोबा खाते, असा तो भाव. त्या जसा भाव तसा देव, हे सांगण्यासाठी मी हे उदाहरण सांगितलं आमच्या आत्याचं, बाईचं. तेव्हा असं सर्व भक्तांचं असते. जसा ज्याच्या मनामध्ये भाव असेल तसाच त्याचा देव असतो. आणि भाव म्हणजे काय हो? भाव म्हणजे श्रद्धा. मनामध्ये असलेली ईश्वराविषयीची तळमळ, आसक्ती,
त्याला म्हणायचं भाव. ईश्वराबद्दलची आसक्ती, तळमळ. तेव्हा तुकाराम महाराज या भावाबद्दल तर अगदी देवाला सुद्धा खडसावून सांगतात. देव भावाचा भुकेला म्हणतो आपण. काय भाव तसाच देव असतो. आणि महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, पहा अबुचिया भावे तुझं देवपण, हे का विसरून राहिलाशी. अबुचिया भावे तुला देवपण, हे का विसरून राहिलाशी. विठ्ठलालाच म्हणतात की आमच्या मनामध्ये भाव आहे आणि आमच्या मनामध्ये भाव आहे म्हणून तुला देवपण आहे, नाही तर तू काय. असं तुकाराम महाराज कोणाला सांगतात? विठ्ठलाला सांगतात, स्वतः विठ्ठलाला. कारण भावामध्येच खरा देव आहे हे महाराजांना माहिती आहे. अवडंबरामध्ये देव नाही, अंधश्रद्धांमध्ये देव नाही. देवासाठी पाहिजे तो खरा भाव, तोच देव आहे. श्रद्धा पाहिजे, अंधश्रद्धा नको. हे सर्वात महत्त्वाचं आहे. देव जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. भाव बळे आकळे, येरविदा कळे, कर्तळी आवळे तैसा हरी. महाराजांचा हा अभंग आहे. तेव्हा एक संस्कृत वचन सुद्धा याबद्दल, न काष्ठे विद्यते देवो न पाशाने, नच्च वृत्तिके भावे ही विद्यते देवो, तस्मात भावो ही कारणम. देव हा लाकडामध्ये नाही, लाकडाच्या देवामध्ये नाही, पाषाणाच्या मूर्तीमध्ये नाही, मातीच्या मूर्तीमध्ये सुद्धा नाही, मातीमध्ये सुद्धा नाही. तर देव कशात आहे? तर देव हा फक्त भावामध्ये आहे, भावामध्ये, श्रद्धेमध्ये देव आहे. हे एक संस्कृत वचन सुद्धा आहे आणि तुकाराम महाराजांनी, सर्व संतांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. आणि या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलं काय? जसा भाव तसा देव, जसा भाव असेल तसा देव असतो. एखाद्याला मृत्तिकेच्या मूर्तीमध्ये त्याचा देव सापडतो, तो त्या मूर्तीची पूजा करतो. एखादा पाषाणाच्या मूर्तीची पूजा करतो, एखादा लाकडाच्या मूर्तीची पूजा करतो, एखादा धातूच्या मूर्तीची पूजा करेल. आणि त्याचा त्या ठिकाणी भाव आहे, त्याची श्रद्धा आहे आणि त्याचा देव तिथे आहे. हे या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. जिथे श्रद्धा असेल, भाव असेल, तिथे देव असतो. दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात, या तिसऱ्या चरणामध्ये, सकळा पढिये भानू परित्या कबळाचे जीवनू. भानू म्हणजे सूर्य. सूर्य उगवतो, सर्वांना सारखा प्रकाश देतो, सर्वांच्या शरीरावर प्रकाश केंद्र पडतात. सर्व सृष्टीला त्याची गरज आहे, सर्व सृष्टीला तो प्रकाशित करतो आणि सर्व सृष्टीला त्याची गरज सुद्धा आहे सूर्याच्या प्रकाशाची. परंतु कमळ जे आहे, कमळाचं फूल, याचं मात्र सूर्य हा जीवनच आहे. याचं काय आहे? तो जीवन आहे, जीवन. कसं? तर कमळाचं फूल प्रकाशाने वरते, प्रकाश पडल्यावरच त्याच्या पाकळ्या उमलतात. सूर्याचा प्रकाश त्यावर जेव्हा पडतो, सूर्य उगवतो, प्रकाश पडतो, तेव्हा त्याच्या पाकळ्या उमलायला लागतात, पाकळ्या उमलतात. आणि अंधार पडायला लागला, सूर्य मावळला, म्हणजे या कमळ दलं जी आहेत, कमळाची फुलाच्या पाकळ्या, या पुन्हा भेटून जातात, त्याचं कळीमध्ये रूपांतर होते. जे असं कमळाच्या फुलाचं वर्तन असते. म्हणजे सर्वांना जरी सूर्यप्रकाशाची गरज असली तरी कमळाच्या फुलाचं मात्र ते जीवन आहे. कमळाला त्याची सर्वात जास्त गरज आहे. उमलण्यासाठी, त्याच्या जीवनासाठी त्याला गरज आहे. प्रत्यक्ष गरज, आपल्याला अप्रत्यक्ष गरज आहे सूर्यप्रकाशाची. कमळाच्या फुलाला मात्र प्रत्यक्ष गरज त्या ठिकाणी आहे. जसं मासा पाण्याच्या बाहेर काढला तो त्याच्या वियोगाला मरून जातो, जगू शकत नाही. तसंच कमळाचं फूल, सूर्य जर नसेल, सूर्य जर उगवला नाही तर ते काय होते? उगवणारच नाही. सूर्य उगवल्यावर
कमळाचं फूल उगवते आणि शोले बावळला म्हणजे परत ते कळीमध्ये रूपांतरित होते, त्याच्या पाकळ्या बंद होतात. म्हणजे त्याला जास्त गरज आहे. जे देवभक्ती सर्वच करतात, सर्वांमध्येच भाव असतो, सर्वांच्या मनामध्ये. पण भाव सारखा असतो का? नाही. काहींमध्ये भाव हा कसा असतो, तर या कमळाच्या फुलासारखा असतो. त्याला सर्वात जास्त गरज असते ईश्वराची. तो ईश्वराच्या जास्त जवळ गेलेला असतो, त्याची श्रद्धा त्याच्या ठिकाणी असते. असं तुकाराम महाराज म्हणतात. आणि आता शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका भले माता वाहे तांदुल्याची चिंता. तुकाराम महाराज म्हणतात, लहान मूल सर्वांनाच आवडते, घरातल्या एकूण एक माणसाला आवडते, घरातल्याच काय बाहेरच्यांनाही सुद्धा आवडते. लहान मुलावर सर्वच प्रेम करतात, ते निरागस असते, देवरूप असते असं म्हणतो आपण. लहान मूल, छोटं बाळ, त्याची सर्व लोक काळजी पण घेतात, सर्व काळजी घेतात लहान मुलाची. परंतु सर्वांनी केलेली काळजी आणि आईनं केलेली काळजी त्या बाळाच्या फरक आहे का? नाही, नक्कीच फरक आहे बावली. तांदुल्याची चिंता जी बावलीला असते ती इतर कोणालाही असू शकत नाही. त्या बावलीला बरोबर समजते, याला आता भूक लागली असेल, याला ताण लागली असेल, हा रडतो म्हणजे नेमकं याचं काहीतरी दुखत असेल किंवा अजून काय कारण असेल ते. आणि ते बाहेर जरी असली तरी तिचं चित्त मात्र तिच्या तांदुल्याजवळ असते, तिच्या बाळावर असते. तसंच जो खरा भक्त आहे, त्या खरा भक्त जो आहे तो खऱ्या भक्ताचं लक्ष हे सतत विठ्ठलाकडे असते. आणि विठ्ठलाला तो माता बांधतो, आई बांधतो, आणि विठ्ठल त्याची सर्व काळजी करतो, पांडुरंग देव त्याची सर्व काळजी करतो, असं तुकाराम महाराज म्हणतात. ईश्वर भक्तीमध्ये लीन झालेल्या भक्ताची काळजी ही ईश्वराला करावीच लागेल, अगदी मातेप्रमाणे काळजी करावी लागेल, असं संत तुकाराम महाराज म्हणतात. आणि देव काळजी करतो म्हणजे काय? आपले संकट नाही टाळत, आपले संकट नाही निवारत. तो काय करतो, तर आपल्याला संकटाची सामना करण्यासाठी मानसिक बळ देतो, त्यामधून तरुण जाण्यासाठी शक्ती देतो. आणि जर समजा असं नाही झालं तर काय होईल? माणूस लहान लहान गोष्टींमध्ये, लहान लहान संकटांमध्ये घाबरून जाईल, त्याला मार्ग सापडणार नाही, शांततेने जगू शकणार नाही. म्हणून ज्याची श्रद्धा आहे तो ईश्वराला शरण गेलेला असतो, तो काय करतो? संकट आलं तरी ईश्वराला हे म्हणणार नाही की हे संकट दूर कर, तर तो काय करतो? त्या संकटाचा सामना करतो, संकटाला सामोरं जातो आणि त्यामधून तौल सलाखून बाहेर निघतो. कधी कधी नुकसानही होते, तरी सुद्धा त्यामधून तो जगतो. आणि जगण्याची जी शक्ती आहे ती ईश्वर देत असतो. बावली आयुष्य जगत असताना स्वतःच्या वागण्याची समज आणि इतरांच्या वागण्याची जाणीव ही ठेवली पाहिजे. आपण स्वतः कसे वागतो याची समज असली पाहिजे आणि इतरांच्या वागण्याची जाणीव असली पाहिजे. तसंच हे जे जीवन आहे, या जीवनामध्ये आपण सर्व अपूर्णतेमध्ये जगत असतो. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपूर्णता आहे आणि अपूर्णतेमध्येच खरा स्वाद असतो, अपूर्णतेमध्येच खरा स्वाद असतो. आणि अपूर्णता ही जगण्याचं कारण असते बावली, अपूर्णता जगण्याचं कारण असते. सर्व पूर्ण झाले अशी जर भावना निर्माण झाली तर जगण्याला कारणच उरणार नाही. कशासाठी जगायचं? सर्व पूर्ण झाले, इच्छा आकांक्षा, अपूर्णता राहिलीच नाही जीवनामध्ये. म्हणून अपूर्णता सुद्धा चांगली आहे. इम्परफेक्शन जे आहे हे वाईट नाही, प्रत्येकामध्येच असतं, परफेक्ट कोणीही नाही. आणि हे इम्परफेक्शन इज द कॉज ऑफ लिव्हिंग, जगण्याचं
कारण हे अपूर्णता असते, हे लक्षात ठेवावं. तेव्हा संत तुकाराम महाराजांचा अतिशय गोड असा हा अभंग आहे. महाराजांनी या अभंगामध्ये ईश्वराच्या ठिकाणी श्रद्धा असावी, भाव असावा, भक्तिभावानं त्याचं पूजन केलं, त्याच्याशी नतमस्तक झालं तर ईश्वर आपली काळजी घेतल्याशिवाय राहत नाही. तो मातेप्रमाणे काळजी घेतो, परंतु आपला भावसुद्धा तसाच पाहिजे, हे महाराजांनी यामध्ये सांगितलं. त्या परत एकदा हा अभंग पाहूया. जीव जिती जीवना संगे, मच्छा मरण त्या वियोगे. जया चित्ती जैसा भाव, जया चित्ती जैसा भाव, तया जवळी तैसा देव, तया जवळी तैसा देव. सकळा पढिये भालू, सकळा पढिये भालू, परित्या कमळाचे जीवनू, परित्या कमळाचे जीवनू. तुका भले माता वाहे तारुल्याची चिंता, तुका भले माता वाहे तारुल्याची चिंता. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, जय जय राम.